दसरा दिवाळी तुझी आम्हा सण, सखे हरिजन भेटतील अमुप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखाशी नाही लेखा। धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, टिकली ही वाचा रामनामी, अमुप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखाशी नाही लेखा। तुका मने काय हो तराई, जीव ठेवू पायी संताचिया, अमुप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखाशी नाही लेखा। पांडुरंगा दसरा दिवाळी तुझी आम्हा सण, सखे हरिजन भेटतील अमुप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखाशी नाही लेखा। काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी अपोलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐश्वरी प्रेम काही कळा। शिवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा,
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहीर शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शरण शरण दसरा दिवाळी तोच आम्हा सण सखे हरिजन भेटतील अमोप जोडिल्या पुण्याची आराशी पार त्या सुखाशी नाही लेखा शिवेकरता गीताभंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील महत्वाचा असा भंग आहे. संताची भेट झाल्यानंतर तुकोबरायला जो आनंद झाला तो आनंद तुकोबरायांनी ह्या सणाच्या रूपकानं सांगितला. विठ्ठला सालाबादप्रमाणे चालत असलेला हरिभक्तीपरायण गुरुवरी वेदशास्त्र संपन्न असणारे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठाने दयाळू असणारे आपल्याला गुरुजीच असे गुरुवर्य बळीराम महाराज यांनी हा पाडव्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. नेमाप्रमाणे दर महिन्याला अमावस्याचं कीर्तन पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी होतं. 3 अमावस्याला पाडव्याच्या दिवशी असतं. पोळ्याची अमावस्या, दीपावळीची अमावस्या आणि यात्रेची अमावस्या ह्या 3 अमावस्याला पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी कीर्तन असतं. पण महाराजांच्या काय मनात आलं, महाराज मला म्हणले की बाबा हे कार्यकर्ते लोक लीडरला भेटायला जाते. कुठं भेटायला जाते? लीडरला. मग तुम्ही एक करा ना म्हणले सांगू बाबा की आपले सगळे वारकरी एका जागेवर पाडव्याच्या दिवशी आणा. विठ्ठला मी म्हणलो अनुभव महाराज सगळ्याला बोलू. आता महाराजांची आज्ञा तो काय म्हणे आले समर्थाचे म्हणा. समर्थाकडे काय कमी, पण ते म्हणले वारकरी आणायचे पण कोणाला वर्गणी मागायची नाही. ते काम तो खर्च तो करायचा. मी म्हणलो काय हरकत नाही बाबा. मग आमचं ठरलं कार्यक्रम करायचा आणि आज आमचे ठराव होता एक गुरुवारी संदीपान महाराज आशेगावकर यांचं कीर्तन घ्यायचं होतं किंवा त्यांचं जर नाही मिळालं तर आमचे गुरुबंधू ज्यांच्या गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे हरिभक्तीपरायण कदम मौली मोठे कदम मौली त्यांचं कीर्तन. महाराज म्हणले तुम्हाला कोणाचं ठेवायचं तर पुढच्या वर्षी ठेवा पण यंदा तुम्ही करा म्हणले. त्यांना काय वाटलं काय माहित नाही. मी म्हणलो महाराज पंगत माझीच आणि कीर्तन माझं उपत नाही. विठ्ठला वृद्धी झाली वाढ झाली तर महाराजामुळे झाली. जो डोळसपणा थोडाफार आला आले या कपाळा थोडे बघू. विठ्ठला जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीचं महत्व वाटत नाही. व्यक्ती गेल्यानंतर मग लोक मंदिरं बांधतात, समाध्या बांधतात, पण हयात असताना तुकोबरायला पण लोकांना किंमत दिली नाही. विठ्ठला किती आणि याला खरे पायाळू ठरले
गंगा महाराजाला आणण्याला पायाळू कोण? गंगा महाराज. आणि मग महाराजांना आपले तुकाराम महाराज, लक्ष्मण महाराज, कापशे महाराज ही सगळी पंचक्रोशीतील आमच्यातले निवृत्त्यांना, रावसाहेब महाराज, अंबादादा या सगळ्या मंडळीनं मग संस्था स्थापन केली. नंतर महाराजाला इथं आणलं. विठ्ठला. आणि आपण त्यांच्या मनोगताप्रमाणे वागायचं. महाराजाला जे आवडेल तेच आपण करायचं. त्यांच्या विरोधात आपण वागायचं नाही. विठ्ठला विठ्ठला. महाराज असा कोण ग्रस्ताश्रमी हनुमंतरायाच्या दरबारात 40 वर्ष राहणारा? अरे संन्यासी तर राहू शकले नाही, पण हे खरे संन्यासी आहेत. ग्रस्ताश्रमात संन्यासी म्हणजे भगवे कपडे घातले म्हणजे संन्यासी नसतो. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. विठ्ठला. लोक भगवा झाला गोसाई आणला की म्हणते महात्मा आहे. भगवा कुठं महात्मा असतो? भगवे तरी स्वामी बरेच भगवे पत्ते खेळायला जाते, बरेच भगवे दारूच्या अड्ड्यावर जाते, बरेच भगवे खेकडे धरते. विठ्ठला. मग दुसऱ्याला गुरु करा, तिथे अनुभवाचा काय पंथ. म्हणून लक्षणाचे संत आहेत. त्यांच्या तोंडावर आपण बोलणं त्यांना पटत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. ही स्तुती बी नाही आणि टिंगलही नाही. विठ्ठला. अशा महात्म्यांची भेट होणं, हनुमंतरायाचं दर्शन होणं हाच खरा आपला दिवाळी दसरा आहे. विठ्ठला. जीवनामध्ये संत भेट होणं अवघड आहे आणि संत भेट अति महत्वाची. अरे 1000 मूर्ख भेटूस तर एक महात्मा भेटावा. 1000 मूर्खाने किंमत देण्यापेक्षा आपल्या महात्म्याने आपल्याला किंमत द्यावी. विठ्ठला. बापू बाईला गावानं किंमत द्यावा का नवऱ्यानं किंमत द्यावा? तिला शहाणी बाई म्हणायचं. विठ्ठला. एक बाई आहे, तिला म्हणलो बाई तो नवरा नाराज आहे. ती म्हणली गाव खुश आहे. तिला येडी हळद म्हणायचं. विठ्ठला. अरे समाजाला खुश करणारे पण महात्म्याला नाराज करणारे हे येड्या हळदी आहे सगळ्या. विठ्ठला. आपल्या कार्यानं महात्मा संतुष्ट झाला पाहिजे. आपल्या वागण्यानं देवाला आनंद वाटला पाहिजे. विठ्ठला. अरे कोणी किंमत नाही दिली, आपल्या गुरुनं आपल्याला किंमत दिली पाहिजे. ज्या महात्म्याकडे आपण अभ्यास केला त्या महात्म्याला आपण आवडलो पाहिजे. विठ्ठला. आणि त्याच्याकरता त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. तनु मनु जीवे कर्णाशी लागावे, अगरवता करावे, मग अपेक्षित आपुले तेही सांगतील कुशले, जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. विठ्ठला. म्हणून त्यांच्या आज्ञेनं हा कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्यांच्या आज्ञेनेच हे कीर्तन ठरलेलं आहे. विठ्ठला. म्हणून दसरा आता दिवाळीचा परेड आहे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. दसरा दिवाळीला दसऱ्याच्या दिवशी अभंग वैकुंठवासी नथुसिंगबाबा सांगायचे, पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा. आता आम्ही त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी त्या अभंगावर चिंतन झालं, पण आज दिवाळी, आज आपल्याला दिवाळीच चिंतन करायचं. विठ्ठला.
मुहूर्त 3.5 मुहूर्तापैकी आजचं एक मुहूर्त आहे. आश्विन शुद्ध दशमी एक मुहूर्त, बलिप्रतिपदा दुसरं मुहूर्त, गुढीपाडवा तिसरं मुहूर्त आणि अक्षय तृतीया एक मुहूर्त. विठ्ठला 3.5 मुहूर्त 3.5 तिथीला आले. पण तुकोबराय म्हणतात, साधू संत सांगतात, कानोबराय म्हणतात, अक्षयी मुहूर्त आवटामध्ये साधते. प्रत्येकाचा देह आपापल्या हातानं 3.5 हाते. मग 3.5 मुहूर्त हे एका जाग्यावर सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा. आणि या मुहूर्तावर काय काम करा, लोकांच्या उचापत्या करू नका. गरजा जय जयकार हरी हृदयी धरा, भगवंत नामाचा जय जयकार करा आणि मी वासुदेव तत्वता असा निश्चय करा. विठ्ठला आणि याच्या करता आळस नका करू, सांगतो लहान थोरा. कानोबरा म्हणतात, भल्या माणसा हा दसरा हे मुहूर्त तुला पुन्हा मिळणार नाही. आता मागुता येईल फेरा हे तो न घडे आणि जो मिळाला बहुता जन्मांती जन्मला शिनरा. मग अरे दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय. 3 गोष्टी दुर्लभ मिळेल. एक नरदेह मिळणं दुर्लभ, दुसरी संत भेट होणं दुर्लभ. विठ्ठला तिसरं मोक्षत्व प्राप्त होणं अवघडे. माणसं भरपूर आहेत पण मोक्ष किती आहेत. अरे आपण कीर्तन जरी करीत असलो तरी आपण पामरच आहेत. गुरुवारी महाराज सांगत असते, पुराण सांगायला लागला, कीर्तन करायला लागला, पण जर त्याच्या मनात पाप वासना असली तर तो कोण ठरतो? पामरच ठरतो. विठ्ठला आपण मोक्ष अवस्था प्राप्त होणं अवघडे. नरदेह मिळणं आता पहिली गोष्ट आपली झाली, आपल्याला मनुष्य देह मिळाला, पण मोक्ष अवस्था प्राप्त होणं अवघडे. कारण मोक्ष कोणाला म्हणायचं? ज्याला सारखी तळमळ असते. कधी माझा उद्धार होईल? ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, दुसरी चिंताच नाही रात्रंदिवस हे चित्त थैलीत नाही. विठ्ठल विठ्ठल ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चित्त का म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चय. रात्रंदिवस मुमुक्षुला तळमळ. तुका म्हणे चिता वाटे
चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. सारखी एक चिंता, मला ब्रह्मज्ञान सांगणारा महात्मा हवा. आज आपल्याला महाराज सांगायला आहेत, पण आपल्याला ऐकावं वाटत नाही. एखाद्या वेळेस ऐकावं वाटलं तर सांगणारा भेटत नाही. भेसळीचं ब्रह्मज्ञान सांगणारे घराघरात झाले, पण शुद्ध ब्रह्मज्ञान अशा संताकडेच मिळतं. ज्ञानदेव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान पावेल हे खून संत संगे. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी हाती आणावे, तरी संता या भाजावे. रताळूच्या नादी लागू नये. विठ्ठला पोशाखाचे संत, आडनावाचे संत, चमत्काराचे संत, सोंगाच्या संतांच्या नादी लागल्या. पश्चातापाचे पाळी ते लुचाड निघाला म्हणते लोक. विठ्ठला तुकोबराच्या जीवनामध्ये सारखी तळमळ. तुका म्हणे चिंता वाटे. तुकोबरांनी आपली व्यावहारिक दशाही सांगितली, तुकोबरांनी आपली मोक्ष अवस्थाही सांगितली, आणि तुकोबरांनी आपली सिद्ध अवस्थाही सांगितली. व्यवहारात आम्ही सदैव सुडके जवळी येता थोर धाके. व्यवहारातलं वर्णन केलं. दुष्काळी आटीला द्रविणीला मान स्त्री, हे व्यवहारातलं वर्णन केलं. तुकोबरांनी ही मुमुक्ष अवस्था आणि तुकोबरांनी मुक्त अवस्था. काम नाही काम नाही तुका बने अभंग आहेत, हे प्रमाण जे चाललेत हे जीवनमुक्त अवस्था सांगणारे. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा निवडा, गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटे. तुका म्हणे आता उरलो उपका. हे जीवनमुक्त अवस्था सांगणारे प्रमाण आहेत. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसन येते पुसा. मी दिसतो तसा नाही बाबा. विठ्ठला कधी जीवनमुक्त अवस्था सांगितली, कधी व्यवहारातली अवस्था सांगितली, कधी साधक दशा. आणि साधक दशा ज्या टायमाला तीव्रता झाली, तीव्र मुमुक्षुत्व आलं, सारखं गुरु गुरु करू लागले, कोण भेटे सांगेसा, त्या टायमाला त्यांना स्वप्न पडलं. आणि स्वप्नात तुकोबरा गंगाच्या स्नानाला निघालेले आणि एक महात्मा अचानक आले आणि त्यांनी तुकोबरा त्यांच्याकडे गेले नाही.
सापडविले वाटे तुकोबराय त्यांच्याकडे गेले नाही. महाराज गुरुवारी महाराज सांगत असते की अरे आंबा पाडायला लागला की पोपटाला पत्र पाठवायची गरज नाही. सद्गुरु अपैसा भेटेच का, पण आपण मुमुक्षु बनलं पाहिजे. आपण पामर आहेत मग कसे संत येतील. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जानोनी नेनता, साधू भेट देती तया अवचिता रे विठ्ठला. अरे अशी साधक मंडळी आता इथं शेवग्याचे शेटजी आलेले पहा. त्यांचे वडील एवढी गुरुजीवर त्यांची निष्ठा, एकल्याने 8 दिवस गुरुजींचा सप्ताह केला. मी ते श्रीमंत आहेत म्हणून त्यांचं नाव घेत नाही. पैशावाल्याचे ढिग पडे कुणी कुत्रे उंगण त्याला, पण त्या महात्म्यामुळं रंगनाथ महाराज प्रभुनीकर शेवग्याला आले. विठ्ठला आता ही बाजी उमरतची मंडळी यांनी गुरुजी आणली. आमचे आजोबा ही वलखेडकर मंडळी त्यांच्याकडे गुरुजी आले. विठ्ठला अरे 5 लोक कुंकडवी यायचा सोळसोळाटे, पण महात्मा येण्याकरता पुण्य लागत. मला महात्मा पैशाकडे पाहत नसतो, महात्मा अधिकार पाहत असतो. शाहूजी जेवले नाही, परभणीला गेले. लोक म्हणले शाहूजी जेवले नाही. गुरुजीने विचारलं का, ते म्हणले तुम्ही जोपर्यंत शेवग्याला येत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. याला म्हणते साधक अवस्था, याला म्हणते साधक. विठ्ठला अशी तीव्र दशा झाली की संत येत असतात. आणि तुकोबारायच्या जीवनात संत दर्शन झालं आणि संत दर्शनात जो आनंद झाला तो महाराजांना सणाच्या रूपकात अभंगाच्या पहिल्या चरणात दिवाळी तोची आम्हा सण. दसरा आणि दिवाळी याच्यामध्ये 20 दिवसाचा अंतर. किती दिवसाचा? आश्विन शुद्ध दशमीला दसरा असतो आणि आश्विन अमावस्येला दिवाळी असते. पण तुकोबाराने मधल्या तिथी कशा गायब केल्या मला. दसरा बरेचसे प्रमाणे तुका मने आले घरा, Thank you.
संत भेट ज्या दिवशी झाली अनेक प्रमाण नाथ महाराज का नामदेवरायचं प्रमाण आहे का संत सोयरे भेटती कसं करून प्रमाण काढणार ते माझे ते संत सोयरे भेटती जे वेळ ते माझे दिवाळी दसरा सण ज्या दिवशी संत भेटतील तो दिवस म्हणजे मला दसरा आणि दिवाळी. महाराज याच्याकरता गुरु घरी जाणं लागत. दसरा दिवाळी एका दिवशी कशी लोकांना संशय येतो. एक दिवाळी म्हणा किंवा दसरा म्हणा हे रूपक हे याचा लक्षार्थ वेगळा आहे. अरे संत भेटीत दिवाळी बी झाली आणि संत भेटीत दसरा बी झाला. म्हणजे दसरा काय झाला आता जास्त दसऱ्याचं ऐतिहासिक चिंतन सांगत नाही. त्याचं मोठं चिंतन आहे की कौत्स नावाचा मुलगा होता, तो देवदत्त नावा ब्राह्मणाचा मुलगा होता, तो वरतंतु ऋषीकडे शिकायला होता. त्याने 14 विद्या शिकल्या. 14 कोटी सुवर्ण मुद्रा गुरुला द्यायच्या म्हणून रघुराजाकडे गेला. रघुराजाने कुबेरावर स्वारी करायची असा धाक दाखवून कुबेरानं इंद्रावर स्वारी करीन म्हणला रघुराजा आणि तुला मी 14 कोटी मुद्रा देईल. पण इंद्राला कळालं, नारदानं सांगितलं इंद्रा रघुराजा तुझ्यावर स्वारी करणार आहे. मग ते म्हणलं भांडणाच्या आधी देऊन टाकतो ना मला. मग भांडणापेक्षा आधी देऊन टाक. मग भांडणाचं काय काम आहे का. कुबेराला बोलवलं आणि धनाचा वर्षाव केला. तो शेमीच्या झाडावर केला आणि शेमीच्या झाडावर पडता पडता तो आपट्यावर बी पडला. कशावर पडला म्हणून शेमीच्या झाडाची आणि आपट्याच्या झाडाची दसऱ्याच्या दिवशी पूजा करते. विठ्ठला ही मोठी कथा आहे. पण आता ह्या दसऱ्याच्या दिवसाचा विषय जास्त तो इतिहास सांगत नाही. मग त्यांनी ते धन गुरुजीकडे नेलं. गुरुजीनं 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या. गुरु दक्षिणा द्यायची पद्धती. मग 14 कोटी घेतल्या. उरलेल्या मागे दिल्या त्या ब्राह्मणाच्या मुलाला कौसाला. मग तो कौसाने त्या मुद्रा घेतल्या राजाकडे नेल्या. ते म्हणला येडपटे काय, अरे मी का रताळू का दान दिलेलं मागे घ्याला. तुला दान दिलेलं आहे ते ही नाही तर काय करायचं तर कर. मग राजा घेत नाही, गुरुजी घेत नाही. मग ते म्हणलं आपण आपल्या घरी नेणं योग्य नाही. मग त्यांनी ते आपट्याच्या झाडाखाली त्याचा गंज घातला आणि सांगितलं ज्याला जसं लुटायचं त्यांनी लुटा. मग ते धन ज्या दिवशी लुटलं त्या दिवशी काय होता दसरा होता. विठ्ठला तेव्हापासून आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची पद्धती. विठ्ठला विठ्ठला संत भेटीत काय झालं. आणि बरं दसऱ्याच्या दिवशी पुन्हा आपण काय करतो, गाड्या सजवतो, गाड्याची पूजा करतो आणि ईशान्य दिशेला गाड्या पळवतो, सीमेचं उल्लंघन करतो. मग संत भेटीमध्ये कोणत्या सीमेचं उल्लंघन झालं. संत भेटीमध्ये देहरूपी सीमेचं उल्लंघन झालं. संतानं सांगितलं बाबा नमना देह माझा, नमना देह माझा,
ऐसा, देह आधी काय खरा असा संतांना बोध केला. आणि त्या बोधामुळं देहरूपी सीमेचं उल्लंघन झालं. संतांना सांगितलं अन्नमय कोश तू नाही, मनोमय कोश तू नाही, विज्ञानमय कोश तू नाही, प्राणमय कोश तू नाही, आनंदमय कोश तू नाही, तीन स्थूल देह तू नाही, सूक्ष्म देह तू नाही, कारण देह तू नाही. या देहाचं उल्लंघन झालं. अरे जीव आणि परमात्मा वेगळा नाही, पण नाही होत उल्लंघन. नसता नसता भिन्न दुसरे. विठ्ठल नाही होत उल्लंघन. अरे पंचकोशाचं उल्लंघन होत नाही, तीन देहाचं उल्लंघन होत नाही, नाही तर जीव आणि परमात्मा वेगळा नाही. नसता भिन्न दुसरे, मी हे ऐशी काय जाती, अवघड किती पाहता, नाही होत उल्लंघन. नसता भिन्न आणि हे उल्लंघन संत करतात म्हणून दसरा म्हटले. आणि सोनं कोणतं संत देतात? कैवल्य कनकाचा दाना, जो न कडशी थोरा साना, द्रष्ट्याची दर्शना पाडाव जो. कैवल्य रूपी मोक्ष रूपी सोनं संत देतात. काय संताची ताकद आहे? आलिंगन घडे मोक्ष मोक्ष साय. अरे ज्ञानानं मिळणारा मोक्ष, पण काय संताची ताकद आहे. संताच्या जर मना गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते, अरे महात्म्याने जर कृपा केली, आपण आपल्या गावात जरी असलो तर इथून ते संकल्प मात्र शिष्याला बोध करू शकतात. हे हृदयीचे ते हृदयी घातले, हृदया हृदय एक झाले. विठ्ठला भेटीमध्ये हा दसरा होतो. आपल्याला दिवाळी आणि दसऱ्यामध्ये चार गोष्टी, एक उल्लंघन सीमोल्लंघन, दुसरं सोनं वाटणं, तिसरं गोड जेवण करणं आणि चौथं प्रकाश. विठ्ठला सीमोल्लंघनाचं थोडक्यात आपण चिंतन केलं. देहरूपी सीमेचं संत उल्लंघन करतात आणि कैवल्य रूपी कैवल्य रूपी सोनं देतात. काय देतात? सोनं देतात, मोक्ष देतात. विठ्ठल विठ्ठल महाराज वर्णन करतात एका ठिकाणी. ज्ञानोबरायचा अभंग पहा. टाळी बाह्या उभारावी, त्यावरी कहाळे लावावी. बाह्या उभारावी,
मागावी रे, ही संताची ताकद आहे मला. बाह्या भारावी त्यावरी कहाल लावावी. विठ्ठल मुक्तिरूपी सोनं, मोक्षरूपी सोनं, कैवल्य रूपी सोनं संत देतात. म्हणून महाराज म्हणतात दसरा दिवाळी, दिवाळीच्या दिवशी आपण गोडधड खातो. काय खातो? मग संत भेटीत गोडधड खालाय. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू संत भेटीत. अरे गुरुवरे चंद्रशेखर महाराज संत भेटीत साधा भात आहे, संत भेटीत खिचडी आहे, संत भेटीत रस आहे, आणि संत भेटीत लाडू आहे. साधा भात म्हणजे भगवंताचं एकच नाम. कोणतं नाम? विठ्ठल विठ्ठल म्हणा, राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, एक नाम. म्हणजे त्या साधा भात म्हणजे त्याच्यात काही जिरा राईस काहीच करायचं नाही, नुसतं साधा भात एकच नाम. हरे नामाचा खिचडी खिचडी म्हणजे रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. ही खिचडी खिचडी कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. विठ्ठल संत भेटीमध्ये रस आहे. जसं व्यवहारात सुधारस आमरस असे रस आहेत ना, संत भेटीत ब्रह्मरस करू करू भजन पंगती. ब्रह्मरस महाराज काय वारकरी संप्रदायात ताकद आहे. आता ही टाळकरी मंडळी बर का, आणि जोरात टाळ काय काय टाळकरी पण टुचुक टुचुक आणते. हे तसे नाही, तसे नाही. आमचे गुरुजी गुरुजी रखमाजी महाराज नवले
महाराज त्यांना ते असा टाळ असा गबाळ्याने ते तोंडातच हाणायचे. ते म्हणायचे रताळू. पुन्हा त्याला चाल म्हणताना अशी पोचट चाल आवडत नव्हती. ते म्हणायचे तुम्हाला चहा कसा घावडतो, कडक पोचट घावडतो का, तशा चाली कशा असल्या पाहिजे, कडक. टाळ कसे, काय काय माणसं त्याला टाळ परमान झाल्यावर सापडत तो टाळच पाहिजे. कीर्तनात उभा राहताना अंगचोरपणा करीन, अंग राखून बसन, कुचरपणा करील, त्याची गावकी ना आपण कोण ताण घेत. ऐसा कोण गणित या पापा, त्याच्या पापे जाणं ठेंग ना तो महाग. म्हणून कोणाचं, अरे कीर्तन देवाचं आहे. कीर्तनकार बी कीर्तना करताय, टाळकरी कीर्तना करताय, पखवाजा कीर्तना करताय, आणि श्रोते मंडळी तुम्ही आम्ही सगळे कीर्तना करताय. कीर्तन देवाचं आहे. विठ्ठला विठ्ठला. कीर्तन देवाचं आहे. कीर्तन कोणाचं आहे? देवाचं. म्हणून हवा पखवाजा करता कीर्तन नाही, गायन याला किंमत नाही असं नाही. हे नाद ब्रह्म आहे. पण काय 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 गमपणीसा गमपणीसा सारा पचका केला मारते. आमच्या मारुती महाराजाला ते जमतं, पण ते वारकरी आहेत. काय कोणी ते त्यांनी गमपणीसा असं शिकवित ते. पण ते म्हणले का, त्याला माहिती कीर्तन सांग देवाचं. मी जरी वाघ असलो पण कीर्तन कोणाचं आहे? चांगले वाघार वाटलेला आहे. प्रेमान आलेली मंडळी, ही गुणवान मंडळी, एक एकाहून बळी रे. हवा ही सगळी कीर्तनकार मंडळी, साधी मंडळी नाही. आणि इथं हवा हे सगळे सेवे करता आलेले आहेत. कारण इथं कव्हा कीर्तन कसं आहे, सेवे माझी समागा. इथं आमचे दत्ता बाबा जिजा नेहमी म्हणतात ते इथलं कीर्तन म्हणजे कोणतं कीर्तन, सेवे माझी महाराज. हीच देवाला आवडणारी सेवा आहे. कोणती? हनुमंतरायला. अरे खेड्या माझी हनुम्या शहाणा, अनंत खेडे, पण सगळ्या खेड्यात हनुमंतराय शहाणे, आणि त्यांच्या खेळात आपण आलेलो आहे. विठ्ठला. आपलं चिंतन चाललं बाबा, संत भेटीत खाला चांगलंय, गोडधड खालाय. संत भेटीमध्ये दसरा झाला, सोनं मिळालं, सीमेचं उल्लंघन झालं म्हणजे दसरा झाला, गोडधड खाला मिळालं म्हणजे दिवाळी झाली. आणि आणखी एक सांगायचं, दिवाळीच्या दिवशी आपण दिवे लावतो, प्रकाश करतो. मग संत भेटीत अविवेकाची काजळी फेडोनी विवेक योगिया पाचू कीर्तन. कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू. अरे वरातीत लोक दारू पिऊ पिऊ नाचते, हे पापी लोक आहे.
आणि कीर्तना जे नाचतात हे भाग्यवान. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. अरे गावात धन्य नाही, देशात धन्य, जगात धन्य तोय. कोण धन्य जगी तोच एक. शकार सांगितला नाथ महाराजांना. कोण? एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शेनी सदा हरीचे चिंतन. अष्टाई प्रहरा प्रहर 12 मास निरंतर. मग आता कोणता राहिला वेळ? सारखं देवाचं चिंतन करणं. याच्यात महाराज धन्यता आहे. संत भेटीमध्ये हा रस आहे. शेवी तो हा रस वाटी तो आणि का घ्या रे हो नका. आता जेवणाचं भरपूर झालं, गोडधडाचं काय झालं भरपूर. आता दसरा झाला आणि दिवाळीचा गोडपणा आला. आता दुसरं प्रकाश दिवा. मग संत भेटीमध्ये दिवा ज्ञानदीप लावू जगी सदासन साथ. सदासन सात आम्हा नित्य दिवा. विठोबाचे राज्य बरेच प्रमाण येत असे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. प्रकाश संत भेटीमध्ये. अरे आपण जे दिवे लावतो ह्या दिव्यामध्ये लौकिक वस्तू दिसतात, पण संत भेटीमध्ये अदृश्य दर्शने संताची.
दाखविणारा हा प्रकाश आहे. सूर्य प्रकाश रूपे, हिरा प्रकाश रूपे. हिरा दाखविणारा आहे, सूर्य दाखविणारा आहे, दिवा दाखविणारा आहे. पण लौकिक पण न दिसणारा परमात्मा दाखविणाऱ्याची ताकद. असे सूर्य मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जेने विकासू. असा आश्चर्यकारक सूर्य म्हणजे श्री गुरु आहेत विठ्ठल. दिवा विजाला की पुन्हा अंधार होणारे, लाईन गेली की पुन्हा अंधार होणारे. पण या संत रूपी दिव्यानं असतानाही आता असत नाही आता एकची मोहरा, पासोनी अंधारा दुरी झालो. म्हणले महाराज तुम्ही लेच गप्पा मारायले हो, अजून टाळ करील मठायले चाली दोन घ्यायच्या. तुमच्या संताकडे आहे तरी काय? नाथ महाराज जर सोडले तर बाकीच्या रच्या पुढे डच होत. नाथ महाराज जर अपवादानं सोडले, महाराज नाथ महाराजांची व्यवस्था बी होती, नाथ महाराजांची अवस्था होती. आणि परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे. पण नाथ महाराज असे होते, त्यांची व्यवस्था बी होती आणि अवस्था होती. सकळ संत मागी राजा मला काय ताकद. राजा तर व्यावहारिक दृष्टीने श्रीमंत होतेच, पण परमार्थ 36 वर्ष जगाच्या मालकानं काम करावं. गुरुवर कुरेकर बाबा सांगत असते, नाथ महाराजाकडे देव आले, म्हणले मला कामाला ठेवा. श्रीखंड्या रूपात आले. ते म्हणले आमच्याकडे गडी झाले, दाऱ्यातले झाले, वखरावरले झाले, घरी काम करणारे झाले. ते म्हणले मला लावा ना. ते म्हणले बा गावात कोणी पाय. ते म्हणलं मला तुमच्याकडेच काम करायचं. पण म्हणले बाबा आमच्याकडे आता काय नाही. ते म्हणलं नाथ महाराज म्हणले मग मी पगार द्यायचा नाही. ते म्हणलं नका देऊ पगार. म्हणजे अरे आमच्याकडे गडी आहेत ना. चतुर राहतो देव म्हणले नाथ महाराज तुमच्याकडे गडी आहेत पण सांग का मी त्याला काम सांगावं लागतं मग सुधरत. आणि म्हणले तू कसा आहे न सांगता मला काम सांगायची गरज नाही. नाथ महाराज पूजेला बसले. देव आता बरीच कथा आहे लांबीत नाही मी. देव चंदन उघडायचे. काय ताकद असेल महाराज पहा भक्तीची. गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते, अरे चंदनाची गोळी करून देणारा कोणी देव आहे. आणि ती गोळी नाथाच्या हातात दिल्यावर नाथ कोणाला लावणार आहे? चंदनाची गोळी करून श्रीखंड्या चंदन उघडून करी 36 वर्ष कावडीने पाणी. Oh,
अवस्था होती आणि व्यवस्था होती. बाकीच्या संतांचा जर विचार केला, काय दिवाळी होणार तुमची आणि काय दसरा होणार आणि काय गप्पा मारायला लागले तुम्ही, गोडधर खाला भेटत, सोनं भेटत. अरे आमच्याकडे व्यवहारिक धन नाही. धन घरी पांडुरंग परमार्थ महाधन आमच्याकडे मोठं धन आहे. जोडिले नसरे धन. अरे तुमचं धन कमीताना दुःख, तुमचं धन सांभाळताना दुःख आणि तुमचं धन गेल्यावर बी दुःख. आमचं कमी सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, असा आनंद आमच्या धनात आहे. मग आमच्याकडे हे धन आहे. अरे तुमच्या धनानं भोग मिळते, आमच्याकडे भोगाची अपरी काय सांगू. अरे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे. तुम्ही सांगा किती हनुमंतरायाची कृपा आहे, किती ह्या मंडळीची हनुमंतरायावर श्रद्धा आहे, महाराजावर श्रद्धा आहे. अरे एखाद्या सप्त्यात तरी असे टाळकरी येतील का? नाही. आणि इथं काय सेवा, इथं काही व्यवस्था नाही पण अवस्था आहे. काय इथं व्यवस्था नाही पण अवस्था. अरे एक वेळ महाराजांना मिठा संग भाकर खाल्ली पण कोणाला मागितलं नाही विठाला. इथं निष्काम सेवा आहे. महाराजांचं जीवन निष्काम सेवेत गेलं, हनुमंतरायाचं जीवन निष्काम सेवेत गेलं आणि त्याचा परिणाम आहे महाराज विठ्ठला. इथली एक गोष्ट काही करा इथं गोडच लागत. एकदा आम्ही आलो, इथं सप्ताह होता आणि लक्ष्मण महाराजांचे वडील पंढरीनाथ हे होते नियोजन करणे स्वयंपाकाचे. त्यांनी दुपारची डाळ उरली, ते म्हणले वाया जाऊ द्यायचे नाही, त्याच्यात पिठलं केलं. काय केलं आणि ते उरलं तर दुसऱ्या दिवशी नेहरेला वाढलं. विठ्ठल वाया जाऊ. आणि चालताना माणूस रिकामा चालला, इथून पाठ सुटला की ते म्हणायचे उन्हाळ्या उपटी चाला. इथून काय चालायचं विठ्ठला विठ्ठला. आमचे निवृत्ती अण्णा नाही म्हणलो सप्त्याला लाकडं फोडायचे, आम्ही का फोडलेले नाही तोडलेले नाही बाबा. आमच्याकडून एक 100 रुपये क्विंटल सर पण होत. मी म्हणलो आम्ही 100 अण्णा मी म्हणलो आम्ही 100 देतो. ते म्हणले 100 देऊन जमत नाही. आम्ही म्हणलो तोडता येत नाही दादा आम्हाला. ते म्हणले तोडलेले वाढता येतात का नाही. तेथ सेवा हा दारवंता विठ्ठला. मग संत भेटीमध्ये ही दिवाळी झाली. आपला अविवेक केला आणि विवेक रूपी दिवा संतांना प्रकाशित केला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोची आम्हा सण. पण कोण सखे, त्या संताविषयी आपलं सख्यत्व असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. सखे हरिजन, हरी म्हणजे हरीचे जन, हरीला आवडणारे जन विठ्ठला विठ्ठला. सखे हरिजन विठ्ठल विठ्ठल. सखे हरिजन भेटतील. महाराज संत भेटण्याकरता पुण्य लागत आणि असे संत मला भेटले की ज्यांच्या भेटीमध्ये दसरा दिवाळीचा आनंद झाला. महाराज म्हणला, महाराज सांगायला लागले याला
पुण्याला पारावार नाही, त्याच्यामुळे ही गोष्ट झाली अभंगाच्या दुसऱ्या.